नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण टेंभुर्णीला जेवाय चाललेलो आहे, आखी फॅमिली चाललोय। हॉटेल म्हसोबाची जत्राची क्वालिटी चेक करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे कसं कसं जेवण आहे काय। व्हिडिओ बघा नक्कीच। तुम्हाला आता इथनं पुढे टेंभुर्णी एरियामध्ये जेवण करायचं यायचं असलं तर हॉटेल म्हसोबाची जत्रा फेमस हॉटेल आहे। इंस्टाला जवळपास 7-8 के काय 700 का काय के फॉलोअर्स आहेत त्याला। तर बघूया कशी क्वालिटी कशी आपण आहे तो खरा रिव्ह्यू टाकणार आहे। काय आपल्याला काय प्रमोशन वगैरे भेटलेलं नाही, त्याचं काय तसला काही विषय नाही। जशी क्वालिटी असेल तशी टाकणार आहे। मी मालकाला सांगणार सुद्धा नाही की आम्ही व्हिडिओ करणार आहे वगैरे, गपचिप जेवण करताना व्हिडिओ बनवणार आहे। त्या पोझिशनला जे नॉर्मल लोकांना जेवण जातंय तेच जेवण आलं पाहिजे। आम्ही अख्खी फॅमिली चाललेलो आहे, तर तुम्हाला नक्कीच दाखवतो। आणि मोबाईल आहे तो ट्रायपॉडला सेट केलाय। तुम्ही माणसाला हातात मोबाईल घेऊन शूटिंग करतोय का काय तसा नाही विषय। तर फॅमिली सगळी चाललोय, दूत आहे, सोना, कॅमेरामॅन, आम्ही सगळीच आहे। तर नक्कीच तुम्हाला मी दाखवतो कस कस काय जेवणाचा आहे तो आपल्या हॉटेल म्हसोबाची जत्राचा रिव्ह्यू घेण्यासाठी निघालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा करू। 2 दिवस झाले गेलो चलताय हा। मित्रांनो पोचलेला आहे या हॉटेलवरती, तुम्हाला म्हणलं होतं ते म्हसोबाची जत्रा। तर या ठिकाणी क्वालिटी चेक करून तुम्हाला दाखवतोच, बाकी काय विषय आहे आतमध्ये नक्कीच विषय कसा आहे ते समजेल। तर मित्रांनो हे जे आहे ते हॉटेल म्हसोबाची जत्राचा बाहेरचा जो एरिया आहे। आल्या आल्या बाबा स्वागत करतात, तुझे डोक्याला हात लावून बसले ते मस्तपैकी। हॉटेलचं एकदम असं प्रशस्त असं म्हणजे अंगण आहे, एकदम भारी वाटायसारखा विषय या ठिकाणी आहे। छोट्या मुलांना फोटोही काढण्यासाठी हे एकदम मस्त हॉटेल आहे। आतमध्ये जाऊन तुम्हाला जे आहे ते जेवण करणार आहे आपण आता। अशा प्रकारचे जे आहे त्यांचे मटण थाळी आहे 300 रुपयामध्ये अनलिमिटेड। मिनिमम एक 5-6 पीस येतात। म्हसोबाची जत्रा हॉटेल हे आहे आणि ही त्यांची मटण थाळी चेक करूया, तुम्हाला सांगतो नंतर कसं वाटतं काय आहे। यात मित्रांनो रस्त्याला एकदम क्वालिटी एकदम टेस्ट आहे। पोरं सुद्धा खात्यात भरपूर बघू शकता तुम्ही, पोरांना प्रिय आहे त्याच्यासोबत। जेवण एक नंबर आहे मित्रांनो, रस्ता एक नंबर क्वालिटी आहे। सुक्क मटण आहे का हे पण एक नंबर आहे। भाकरी दिली त्यात होत आलंय मित्रांनो जेवण, एक नंबर जेवण आहे। आत खोला मटणाचं पीस असं इथं मोठं पीस आहे, इथं काय नाही विषय, मस्त एकदम जेवण। पोरं सुद्धा फुलजुली। हो ना, जेवण कसं झालं कसं झालं मस्त का दो कसं काय सांगितलंस अड्डू ती बघा कसं एक नंबर। कॅमेरामॅनची कलाकारी चालूच आहे जेवायची, एक नंबर जेवण झालंय असताना।